जास्त दादागिरी केली तर अजिबात सहन करणार नाही मी. काय खडाखडा भांडताय तुम्ही? काय झालं? अगं मी प्रत्येकाला असं काय करतो? राणी तू आधी आवाज खाली आण बघू. मुलीच्या जातीला एवढ्या मोठ्याने बोलणं शोभत नाही. ऐक, हो, मुलगी मुलगी म्हणून प्रत्येकाला आम्हीच गप्पा बसायचं. अगं पण काय झालंय तरी काय? काय नाही ग आई, मी तिला म्हटलं जेवायला वाढ म्हणून. तर मला म्हणते तुझे हात झिजलेत का घ्यायला. पण तुला काय होतं स्वतःच्या हाताने वाढून घ्यायला? आई पण काय नेहमी नेहमी. बस बस, मी आलीये ना, मीच वाढते आता तुम्हाला. चला, भांडत बसलेत लहान मुलांसारखे. काय ठरलं? त्या ठरवायचं का रघुनाथ भैया? तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. हा, पण सगळ्यांचीच पैशाची चणचण असते. ती तर नेहमीचीच आहे, पण आज गणपती घास फार मोठी आहे. बिचारीची बायको स्टोन भाजली. 8 दिवस झाले हॉस्पिटलमध्ये आहे. नशीब वाचली. हो, आणि हॉस्पिटलचा खर्च काय कमी आहे? ठीक आहे, हे घे माझे 100 रुपये. आणि हे माझं 100 रुपये. हे माझे 100 रुपये. आणि माझे 100 पण देऊन टाकतो. हे माझे 100. हा, चला. ठीक आहे, ठीक आहे, चला चला. काय गणपा, कशी काय वहिनीची तब्येत? बरी आहे. डॉक्टर म्हणाले 4-6 दिवसांनी घरी घेऊन जा म्हणून. हे घे, आमच्याकडून थोडासा हातभार. रघुनाथ भैया, हे कशाला? असू दे रे, असू दे. प्रसंग काय सगळ्यावरच येतात. अशा वेळेला मदत करायला पाहिजे ना. चला. बाबा किती उशीर हा? तुमची कधीपासून वाट बघतीये. तुम्ही किती बाबा काम करता आणि मग दमता ना. पाणी आणू? नको. मग चहा घेणार? आई आणून देईल. का फार काळजी करतेस माझी? काय पाहिजे काय तुला? मला काय नाही. कुठं काय, आपलं सहजच. तुमचा पगार झाला बाबा? बाबा मला की ना थोडेसे पैसे पाहिजे होते. म्हणजे मला कॉस्मेटिक्स घ्यायचे आहेत. रिबिन, क्लिप्स, नंतर नेल पॉलिश. आणि शिवाय बाबा मला टायपिंगच्या क्लासची फी सुद्धा भरायची आहे. रिबिनी, पावडरी, स्नो हवीत कशाला इथे? रघुनाथा, मला थोडे पैसे हवे. आप्पा, स्वामींचा मुक्काम आहे ना घरात. आणखी किती दिवस राहणार आहेत स्वामी? अरे अवतारी पुरुष आहे ते. लहर लागेल तोपर्यंत राहतील. केवढा सैरभय झालो तुम्ही. हा, स्वामींचा सत्संग लाभला म्हणून चित्त स्थिरावलं माझं. आपण थांबा जरा. बाबा देताना पैसे. ओ बाबा, तुम्ही ह्या कोणालाही पैसे देऊ नका. सगळ्यात आधी मला पैसे द्या. माझ्याकडे चांगले कपडे नाहीत. कित्येक दिवस माझी चप्पल फाटली. मला घड्याळ सुद्धा दुरुस्त करून घ्यायचंय. ओ बाबा, मला इंटरव्ह्यू साठी बोलावलंय. तिथे काय ह्या अशा अवतारात जाऊ? काय रे, तशी काय इंटरव्ह्यू बद्दल आम्हाला काही माहितीच नाही. माणसाची पारख काय त्याच्या कपड्याहून करता. बुद्धीची चमक दाखवली पाहिजे. हो, खाली मान घालून राजीनामा खरडलात तेव्हा दिसले तुमच्या बुद्धीची चमक. पाहिलंच ना रघुनाथा, कसा तुझा दिवटा काटा बोलतोय मला बघ. अरे प्रत्यक्ष तुझ्या बापाला असं बोललेलं सण तरी कसं होते तुला? मुस्कुडात भडकावूच गेली त्याच्या. आप्पा, तुम्ही तरी शांत व्हा जरा. पण मला शांत व्हायला सांगतोयस? अरे सगळे म्हणून काय तर शांत करा मला. म्हणजे मी सुटाय तुम्ही सुटाल. अरे चांडाळ नो. हळू बोला आप्पा. तुमच्या या आरडाओरडीने डोकं फुटायची वेळ आली माझं. काय झालं? काय गोंधळ चाललाय? डोकं फिरवायची वेळ आणली आहे तिघांनी माझ्यावर. प्रत्येकाला पैसे पाहिजे. अरे मी काय खजिना घेऊन आलो इथं? सगळी काठ्याडून हे 1100 रुपये पडलेत माझ्या हातात. हे तर तूच घे, कर काय करायचं. अहो पण आई मला की कॉस्मेटिक्स घ्यायचे. अगं आई मला टायपिंगच्या क्लासची फी सुद्धा भरायची. दे ना पैसे. राणी, पैसा मोजका असला ना की गरजाही मोजक्याच ठेवायला लागतात. तुला कॉस्मेटिक्स घेऊन नट्टापट्टा करायचंय का टायपिंग शिकायचंय? या दोन पैकी एक कुठली तरी गरज भागवीन मी.
दोन्हीही नाही. पण आई, माझ्या सगळ्याच गरजा महत्वाच्या आहेत. कपडे, घड्याळ, चप्पल. तुझी एकच गरज महत्वाची आहे, इंटरव्ह्यूची. तुझे कपडे मी धुवून देते, इस्त्री करून देते. चप्पल तू मोच्याकडनं दुरुस्त करून आण. आणि इंटरव्ह्यूला जाताना हातात घड्याळ नसलं म्हणून काहीही बिघडत नाहीये. अंथरूण पाहून हातपाय पसरायला शिका सगळ्यांनीच. चहा घेता? थोडं बरं वाटेल. आपला संसार म्हणजे अगदी फुटक्या मडक्यासारखा आहे. कितीही पाणी होता, रिकामा तो रिकामाच. अरे तू भक्तिभावानं दिलेली देशी मला विलायती सारखीच. अरे स्वर्गीय शंकरानंद स्वामी सुद्धा देशीच घ्यायचे हो. एकदा काय झालं, स्वामी असेच तीर्थप्राशनाला बसलेले होते. तर दर्शनासाठी काही देशभक्त मंडळी आली. स्वामींनी फक्त प्याला वर केला आणि एकच शब्द उच्चारला, देशी. लगेच स्वामींचा गूढ अर्थ देवांना समजला आणि त्यांनी देशाला आदेश दिला, विलायतीवर बहिष्कार घाला, देशी वापरा. म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. असं
म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे खरे जनक ते